विधिमंडळ अंदाज समितीच्या परिषदेत पैशांची उधळपट्टी झाल्याची चर्चा। आमदार खासदारांना चांदीच्या ताटात जेवण। ट्रायडेंट हॉटेलमधील अधिकाऱ्यांची विशेष व्यवस्था। पालघरच्या वाढवण बंदर प्रकल्पासंदर्भात आज समुद्राच्या भरतीचं सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखलं। पोलीस आणि अधिकाऱ्यांना घ्यावी लागली माघार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार पक्षावर नाराज। पक्षातील कोणत्याच बैठकीत बोलवलं नसल्यानं नाराजी। सूत्रांची माहिती। पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला अटक। महिला पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून कारवाई। अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक। बैठकीत मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा। मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त उपस्थित। सर्व नियम मुस्लिम समाजासाठीच का? अजित पवारांसोबतच्या मशिदींवरील बैठकीनंतर अबू आझमींचं वक्तव्य। संपूर्ण भारतात अजान होते, पण सर्वाधिक प्रॉब्लेम महाराष्ट्रातच होत असल्याचाही आरोप। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरूच। अजित पवारांचं पॅनल आघाडीवर। अजित पवारांच्या पॅनलचे 16 तर तावरेंचे 4 उमेदवार आघाडीवर। ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची आज संयुक्त पत्रकार परिषद। इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांसंदर्भात एकत्र पत्रकार परिषद। देशातील आणीबाणीला आज 50 वर्षे पूर्ण। आणीबाणीमधील बंदिवानांचा भाजप करणार सन्मान। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेंच्या जामिनावर आज दुपारी 12 नंतर निर्णय येण्याची शक्यता। जालन्याच्या आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत मोडकळीस। आज शाळेची पाहणी करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी स्वतः येणार। शुभांशु शुक्ला आज घेणार अंतराळात झेप। AX4 मोहीम आज प्रक्षेपित होणार। दुपारी 12:01 प्रक्षेपण होण्याची शक्यता। आणि भारताचा गोल्डन बॉयने नीरज चोप्रा ऑस्ट्रोवा गोल्डन स्पाइक स्पर्धेचा विजेता। नीरज चोप्राने एका आठवड्यात जिंकलं दुसरं गोल्ड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।